देव वसे चित्ती, देव वसे चित्ती त्याची घडावे संगती। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया। त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरे। प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा। अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणि देशांतरा पाठवी। हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। ओम रक्तांग रक्तवर्णम पद्मनेत्र स्वास्य वदनम कथाटोपीची माला। दंडगोमंडनोदर कटंकर रक्षक त्रैगुण रहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाई माम। करा ब्रह्मचारी मनाते विचारी, मनोनी भेटला राभणारे। दया सागरो भक्तीने गौरविला, नमस्कार माझा तया मारुतीला। कैलास राणा शिवचंद्र मौळे, फणींद्र माथा मुकुटे झळाळे। कारुण्य शुंदो भव दुःख हारे, तुझवीन शंभो मज कोण तारे। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सचितानंद रूपा। नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। देव वसे चित्ती, देव वसे चित्ती त्याची घडावे संगती। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग। महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा गाथ्यातील 2366 क्रमांकाचा अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या वासनापूर्ती करता, आपलं भलं होण्याकरता, आपल्या मनाची आवड पूर्ण करण्याकरता देवाकडं विशिष्ट महापुरुषाची संगती मागतात। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्यायापैकी असा। अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त काम कल्पतरू
भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने, त्याच्या करुणेने, त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे, साधकाचे माईबाप, योग्याची माऊली, अनाथाची माविश्व माऊली ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, नामदेवराय, जोगोबराय, निळोबराय, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, श्री संत नरहरी महाराज, श्री संत भोजलिंग काका, श्री संत रोहिदास महाराज, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत बाळू मामा बसलेल्या, श्री संत कान्होपात्रा, श्री संत जणाबाई, श्री संत बहिणाबाई, श्री संत सोयराबाई, संत मांद्याळीच्या चरणी भगवान महादेवाच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करणार तुम्ही ग्रामस्थ मंडळी पवित्र कीर्तनाकरता उपस्थित आहात. संत वाङ्मयाने, संत साहित्याने आणि संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी पवित्र कीर्तनाकरता उपस्थित आहात. सर्वांच्या पायाला स्पर्श करतो, अभिवादन करतो. कार्यक्रमाची भव्यता आकाशाच्या उंचीची माऊली, कार्यक्रमाची दिव्यता आकाशाच्या उंचीची आहे. नेत्र मनोहर असा कार्यक्रम आपल्या गावामध्ये चालू आहे. या बेहेडे गावामध्ये अतिशय सुंदर रमणीय वातावरण आहे, समाधानी वातावरण आहे. मला असं वाटत नाही आपल्या या ग्रामस्थ बेहेडे गावामध्ये मी कीर्तन करतोय माऊली, हे सगळं वैभव पाहिल्यावर मला असं वाटतंय मी पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करतो की काय, एवढा आनंद आज आपल्या गावामध्ये आहे. पवित्र महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती नामसप्ताह 19 वर्षाची ही परंपरा, अतिशय सुंदर अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजक ज्ञानयोगी हरिपाठ मंडळ वेहळे, एकदा जोरदार टाळी वाजवा या मंडळी करता. आयोजक, नियोजक आणि संयोजक सगळ्यांना मनापासून अभिवादन करतो. अतिशय गोड आणि सुंदर नियोजन केलंय, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे. आदरणीय श्री गुरुवर्य महंत स्वामी चिदानंद सरस्वती महाराजांकरता जोरदार बाबांकरता टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या या कार्यक्रमाकरता आहे. त्याचबरोबर बालयोगी श्री मच्छिंद्रनाथ महाराज आहेत, जोरदार टाळी वाजवून महाराजांचं स्वागत करूया. त्याचबरोबर आदरणीय श्री बालयोगी निर्मल महाराज बालयोगी आहे, आदरणीय महाराजांकरता जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया. कैलास महाराज आहेत, आदरणीय श्री महंत श्री भालचंद्र महाराज, जोरदार टाळी वाजवा जरा. अतिशय गोड आणि सुंदर असं वातावरण आहे. अध्यक्ष आदरणीय श्री विश्वास काळीराम थळे साहेब, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्याचबरोबर आदरणीय श्री चिटणीस हरिभक्तपरायण श्री बाळकृष्ण शांताराम चव्हाण, एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर खजिनदार श्री सुंदर मंगळ्या मुकादम, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्याचबरोबर उपाध्यक्ष श्री हरिश्चंद्र काशीनाथ पाटील, एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळेच मंडळ आहेत तिथं, विशेषत्वाने सगळे कीर्तनकार मंडळी आहेत. आदरणीय कबीर महाराज आहे, जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. वारकरी संप्रदायाची सेवा करणारी मंडळी, थोर सेवा करणारी उपासक मंडळी आहे. तुम्ही संपूर्ण आयुष्य या क्षेत्रामध्ये देवा करता, धर्मा करता, पंथा करता घातले सगळे मंडळी आहेत या ठिकाणी उपस्थित. त्यामध्ये आदरणीय श्री बाळाराम महाराज आहे, एकदा जोरदार टाळी वाजवा. आदरणीय महाराजांना वंदन करतो. त्याचबरोबर आदरणीय श्री, आता तुम्हाला माहिती ना मी नावं घेणार, फक्त आता मी नावं घेणार, तुम्ही समजून जायचं कोण येतं. त्याचबरोबर आदरणीय श्री कीर्तनकार प्रीतीताई पाटील आहेत, टाळी वाजून स्वागत करा. त्याचबरोबर ज्येष्ठ वारकरी बंडू बाबा आहेत, सगळे मंडळी. गायनाचार्य मृदुंगाचार्य गायनाचार्य गोरखनाथ महाराज दहीबाते आहेत. त्याचबरोबर गायनाचार्य मंगेश महाराज लांडगे आहेत, जोरदार टाळी वाजवा. बरोबर आहे ना, वंदन करतो. त्याचबरोबर मृदंगमणी आदरणीय श्री रोहन दादा आहेत, टाळी वाजवा जरा. सगळेच मंडळी. आता मला कोणी राहिलं का सांगा पटकन, राहिलं कोणी? झाले ना सगळे? वसंत महाराज, सगळ्याचं नाव घेतो एका वाक्यात. माता भगिनी बाल वृद्ध माझी लाडकी बहीण, सगळेच मंडळी तुम्ही बसलेले, ताई आई सगळेच मंडळी. विशेषत्वाने अप्रतिम साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळी वाजवा साऊंड सिस्टीम वाले दादा करतात, अप्रतिम सुंदर. त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबाराय सारखी बाबा आहेत, विनेकरी बाबा, बाबांना वंदन करतो. चोपदार आहेत, आणि चोपदार असेच असले पाहिजे, जास्त सुंदर नसले पाहिजे, कारण लोकांचं लक्ष कीर्तनात माझ्याकडे लागत नाही, लोकांचं लक्ष त्यांच्याकडे लागतं.
अतिशय सुंदर चोपदार आहेत, त्यांना वंदन करतो. दोन्ही माईकवरते माऊली आहे, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. वारकरी संप्रदायाची सेवा करणारे थोर उपासक तुम्ही मंडळी आहेत, आदरणीय महाराजांना करता वंदन करतो. चोपदार मृदुंगमणी सगळे मंडळी या दादा करता. दिदी कुठे इथली या दोन लेकरं करता बसली का? एकदा जोरदार टाळी वाजवा. धन्य माता पिता तयाची आकुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हे सगळे टाळकरी मंडळी, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, धोत्रावाले, पाटक्यावाले सगळेच मंडळी, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर सगळेच मंडळी, माझ्या जीवा भावाची मंडळी, जे कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे आजच आले ते, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, तिकडे बसलेले, पाय दुखत असताना खुर्चीवर बसलेले साहेब मंडळी, कार्यकर्ते मंडळी, पुढारी मंडळी, राजकीय क्षेत्रातले, धार्मिक क्षेत्रातले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, पाठीमागे बसलेले, घराच्या समोर बसलेले, मंदिराच्या वाट्यावर बसलेले, इकडे खाली बसलेले, तिकडे खुर्चीवर बसलेले, गल्लीत बसलेले, बोळीत बसलेले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, उभा राहिलेले, इकडे पाहणारे, फुटू पाहणारे, टुकू पाहणारे, चष्म्यावाले, धोत्रावाले, पटक्यावाले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, गुडघेवर केलेले, गुडघे खाली केलेले, जे कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाहीत ते, जे आजच आले ते, झाले सगळे आता झाले का सगळे? हा, सगळ्याचं नाव एका वाक्यात घेतो, कोणाला राग नको, एक उखाणाच घेऊन टाकतो, चलतो पुढं. घेऊ का? अशा मान हलवा एकदा. एक उखाणा घेतो, ऐका. गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. जो अभंग कीर्तनाने निवडलाय तो मोठा गड आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय वासनापूर्ती करता, आपलं भलं होण्याकरता, आपल्या मनाची आवड पूर्ण करण्याकरता देवाकडं विशिष्ट महापुरुषाची संगती मागतात, साधूची संगती मागतात, भगवत भक्ताची, हरिजनाची संगती मागतात. विकू नको. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसू नये जना आईसे करे नारायणा. तुकोबारायणा असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे माऊली, या कलियुगामध्ये उंच मानेना फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळी ऐका, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केलाय. सकाळी उठल्यानंतर श्री तुकोबाराय देहू गावामध्ये गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे नित्य ध्यात असे गोविंदा. सततम कीर्तयंतो माम, सतत सततम कीर्तयंतो माम. ए जना परिपासतम तेषाम नित्यभियुक्तानाम योग क्षम वाहाम्यम. नित्य ध्यात असे गोविंदा. जागृती अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये भजन करायचे. भंडारा, भामचंद्र आणि घोराळेश्वर डोंगरावर आई माझे तुकोबाराय भजन करण्याकरता जायचे, चिंतन करण्याकरता जायचे. काही साधकाने श्री तुकोबारायांना प्रश्न विचारला, तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये महापुरुषाचा, संतांचा संग प्राप्त झाला तुकोबाराय. ऐका तुकोबाराय, आम्हाला एका गोष्टीचं उत्तर द्या, एका प्रश्नाचं उत्तर द्या तुकोबाराय. तुमच्या जीवनामध्ये संघ प्राप्त झाला, जडाचा संघ प्राप्त झाला नाही का? तुकोबाराय म्हणले नाही. जीवाचा संघ प्राप्त झाला का? तुकोबाराय म्हणले नाही. मग कुणाचा संघ प्राप्त झाला? तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे. देव वसे असं बोलत चला, देव वसे चित्ती. वस वसती हा धातू आहे संस्कृत मध्ये. वस वसती शब्दाचा अर्थ आहे राहणे. ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो, वसतो, त्याची संगती तुकोबाराय पांडुरंगाकडे मागतात. जडाची संगती नाही मागत, जीवाची संगत नाही मागत. ज्याच्या चित्तात देवाचं वास्तव्य, देव वसे चित्ती, त्याची. कोणाची? कोणाची? ज्याच्या चित्तात देव राहतो त्याची घडावी संगती. तुकोबारायांना साधक म्हणतात, तुकोबाराय तुमच्या मनाला अजून दुसरं काही आवडत असेल ना? तुकोबाराय म्हणले नाही, हेच आवडतं. ज्याच्या चित्तात देव राहतो, कैसे ऐसे आवडते मना. मना कैसे ऐसे, कैसे देव वसे चित्ती. करेक्ट. पुढे तुकोबाराय म्हणतात, देवा साधनाद्वारे साध्य प्राप्त करत असताना, अखंड तुझं भजन करत असताना, अखंड तुझ्या नामाचा जयघोष करत असताना, भक्तीच्या नामाचा जयघोष करत असताना, माझं जे जगणं आहे, माझं जगणं हे भगवत भक्ताच्या संगतीमध्ये राहावं.
हरिजनाच्या संगतीमध्ये राहावं. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी, न हो अंग तुटी, न हो संग तुटी. तुटी शब्दाचा अर्थ आहे अंतर पडून देता कामा नये, खंड अखंड. हरिजनाची, भगवत भक्ताची, हरिभक्ताची संगती माझ्या जीवनामध्ये राहावी अखंड, त्यामध्ये तुटी पडता कामा नये. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय फार गोड उत्तर देतात, म्हणलं नाही का? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हे परमार्थिक साधनेचं जीवन जगत असताना माझं जगणं महापुरुषाच्या संगतीमध्ये असावं. पण माझं जगणं तुका म्हणे जिने. जिने शब्दाचा अर्थ आहे जगणं. कसं जगणं असावं? भले जगणं, भले संत संगष्टने, संताच्या संगतीत राहणं हे केव्हाही भलं आहे, अशा अर्थाचा अभंग. विठ्ठला. कोरोनाचा वाईट काळ गेला बरं का महाराजजी. कोरोनाचा काळ आपण पाहिला, आपण सगळे साक्षीदार आहात कोरोनाच्या काळात बरं का सगळे मंडळी. कोरोनाचा वाईट काळ डोळ्याने पाहिला, पण वाईट काळ गेल्यानंतर सुद्धा 2025ला एवढं थाटामाटामध्ये आपण कीर्तनाला बसलोय, फक्त आणि फक्त भगवान महादेवाची कृपा तुमच्या पाठीशी आहे, लक्षात ठेवा. त्या भगवान शंकराची, शिवमंदिराची तुम्ही सेवा करता सगळे मंडळी, वेहळे ग्रामस्थ मंडळी. म्हणून तो भगवान परमात्मा तुम्हाला काही कमी पडून देत नाही. चिंता अजिबात करू नका. इकडे बघा, ह्या 2 बहिणी आहेत, माझ्या बोटाकडे लक्ष देता का? हे 2 बोट म्हणजे 2 शब्द आहेत. ऐकताना तुम्ही, ऐकताना तुम्ही, हे 2 बोट म्हणजे 2 शब्द आहे. याचं नाव आहे चिंता. काय नाव आहे? बोला बोला. चिंता. याचं नाव आहे चिता. काय? सुभाषित सांगतो, चिंता चिता समख्याता बिंदू मात्रे विशेषता निर्जुम दहते चिता आणि सजुम दहते चिंता. चिंता आणि चिता या 2 सख्या बहिणी आहेत. कोण आहे? आई, सिस्टर, बहिणी. या बहिणी बहिणीचं काम एकच आहे. काय? जाळणे. काय काम आहे? बोला बोला बोला. जाळणे. फक्त गमत अशी आहे, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला. चिंता पावलो पावली जाळते. महाराजांची भाषा आहे, खाटेवरी पडिता चिंता व्यापे तळमळी. कामधंदा करून आलो, ड्युटीहून आलो, जॉबहून आलो आणि पलंगावर खाटेवर पडलो की टेन्शन, चिंता सुरू झाली. चिंता पावलो पावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. तुमच्याकडे एकदा जाळते का दरवर्षी जाळते? एकदाच. हॅलो, एकदाच जाळते का दरवर्षी माणूस गेल्यावर जाळते? हा, एकदाच ना. हा, एक काम करा, चिंता अजिबात करू नका. एक काम करा, करताल का? असं मान हलवा एकदा. टाळी वाजव जरा जोरदार, लेकरा करताय. कारण एक गोष्ट सांगतो, हे लहान लहान लेकर आहेत ना, हे किती मोठे होईल हे मला माहित नाही. पण एक सांगतो, हे दोन्ही टाळकरी, हे जे उभा राहिलेले बाल टाळकरी आहेत ना, हे सगळे एक सांगतो, हे किती मोठे होतील, किती पैसा संपत्ती प्रॉपर्टी करतील हे मला सांगता येणार नाही. पण नाम सप्ताच्या माध्यमातून सांगतो, उभ्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत आई वडिलाचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. लोक लक्षात ठेवा. एक काम करा, चिंता करू नका. चिंता शब्द उचलला का? अशा मान हलवा. चिंता शब्द उचला आणि डिलीट मारून टाका, फेकून द्या. आता नवीन शब्द ऍड करता, सावध बसा सगळे. नवीन शब्द सांगतो, इकडे बघा. चिंतन. कोणता शब्द? चिंतन. मग बसल्या बसल्या चिंतन कसं करायचं? ऐका ऐका. 1 तास चिंतन करण्याकरता वेळ आहे तुमच्याकडं. बसल्या बसल्या चिंतन असं करायचं, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठ्ठला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचा संग मागतात, महापुरुषाचा संग मागतात. या मृत्यू लोकांमध्ये जर आज विचार जर केला तर 3 प्रकारचा वर्ग पाहायला मिळतो. आज मागणीचा दिवस आहे, उद्या काल आहे, बरोबर का नाही? उद्या काल आहे. काला झाला की सगळे हाला. काला परत आला तर का आला? क्वेश्चन. ऐका ऐका. आज उपांत्य दिवसाचं म्हणजे जागराचं कीर्तन आहे. संतांचा संघ तुकोबाराय अभंगामध्ये मागतात, महापुरुषाचा संघ अभंगामध्ये मागतात. या मूर्ती लोकांमध्ये जर पाहिलं तर 3 प्रकारचा वर्ग प्रामुख्याने आपल्याला दिसतो. एक जीवाचा वर्ग, दुसरा संतांचा वर्ग आणि तिसरा देवाचा वर्ग. विठ्ठला. 3 प्रकारचा वर्ग, 3 कॅटेगरी आहे. जीवाचा स्वभाव मागण्याचा आहे, संताचा स्वभाव काही न मागण्याचा आहे आणि देवाचा स्वभाव भक्ताला मागण्याकरता आग्रह करणे, प्रवृत्त करणे हा देवाचा स्वभाव. विठ्ठला. तुम्ही आम्ही येतो, संत येतात आणि देवाला आणावं लागतं. अनिच्छा प्रारब्ध, परीच्या प्रारब्ध आणि सोयीच्या प्रारब्ध.
प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. जीवाचा मागण्याचा स्वभाव आहे. इकडे बघा, इकडे बघा. जीवाचा मागण्याचा स्वभाव कसा आहे? किती मागतो माहिती आहे का? हा ठेवाला जागा नसली तरी मागतो. याचं भरलंय तरी येऊन द्या म्हणतोय. कमी करतच नाही. नुसतं येऊन द्या, नुसतं येऊन द्या. पण मागा तुम्ही. आज मागण्याचा दिवस आहे. मागण्याचा अधिकार तेव्हा प्राप्त होतो माऊली, ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये सेवा घडेल त्यावेळेसच मागताय. भगवंत म्हणतात, अर्जुना तुला भक्तिरूपी घरामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर सेवारूपी दारवंटा ओलांडल्याशिवाय आत प्रवेश करता येणार नाही. जेथे ज्ञानाचा कुरवंटा तेथे सेवा हा आत येता येणार नाही. सेवेशिवाय प्राप्त होत नाही महाराज. अधिकार हा सेवेशिवाय प्राप्त होत नाही. तुम्ही मंडळीने सेवा केली. आज मागण्याचा दिवस आहे. मागायचं देवाकडं, पण काही मागायचं नाही. सोहित नसावं, त्यामध्ये समाजाचं हित असावं मागण्याकरता. एक उदाहरण सांगतो. 3 जण ओरिजिनल काळे होते. कसे? ओरिजिनल काळे म्हणजे दिवसा बॅटरी लावा लागेल एवढे काळे. बघायला नाही करता. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची उपासना केली. भगवान शंकर दैवत असे ताई, आई, भगवान शंकर दैवत असे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत, भोळं दैवत असेल कोणतं? तर भगवान शंकर. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. एवढं भोळाचे दैवत आहे. प्रसन्न झालं. तीनही भगवत भक्ताला म्हणले काय पाहिजे सांगा. विकू कमी करा. काय पाहिजे? एक म्हणला, देवा लय काळा आहे मी दिसाला. कसा आहे? काळा आहे मी दिसाला. देवा माझं एकच मागणं आहे. काय? मला जगातील सगळ्यात गोर कर. भगवान शंकर म्हणले तथास्तु. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा महादेवा मला याच्यापेक्षा जास्त गोर करा. दोघांच्या मागण्या झाल्या. आता किती जण राहिलेत? 1 जण. त्याला शेवटच्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा महादेवा या दोघाला पण माझ्यासारखं परत जाशास तसं करा. आता कैला उद्या कळेल काल्याचं कीर्तन झाल्यावर. कैला कळत नाही मी काय करू. अहो मागण्याची सुद्धा माइंड पाहिजे. अहो देवाने 5-5 वर्षाचे लेकर देवेंद्र भाऊ नादी लावले. 5-5 वर्षाचे वसंत महाराज बरं का. 5-5 वर्षाचे मागत असताना फक्त गंमत सांगतो तुम्हाला. साधूला मध्ये घालायचं. मागत असताना संतांना मध्ये घालायचं. ब्रह्मचारी मंडळीला मध्ये घालायचं. संन्यासी मंडळीला मध्ये घालायचं. आणि मग मागायचं देवाकडे. तसं नाही मागायचं. तुम्ही डायरेक्ट जाताना देवा माझं कल्याण. नाही नाही नाही. त्यात स्वहित नसलं पाहिजे. त्याचं समाजाचं हित असलं पाहिजे. या जगाचं हित असलं पाहिजे आपल्या मागणीमध्ये. असं असलं पाहिजे. अहो 5-5 वर्षाचे 2 बाळ होते लहान लहान. त्यांना देवाने नादी लागले. एकाला पाहिजे होते आपल्या बापाची उत्तानपाद राजाची मांडी पाहिजे होते. 2 पत्नी होते त्याला, सुनुती आणि सुरुची. थोरल्या भावाला मांडी मिळाली म्हणून धाकटा भाऊ नाराज झाला. आई ए सुनुती आई मला बाबाच्या मांडीवर बसायचं ग आई. आई म्हणली बेटा तुला बाबाच्या मांडीवर बसता येणार नाही. उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसायचं होतं. नाही बसता येणार. थोरला बसलाय. डसकन टचकन डोळ्यात पाणी आलं. ए मा काय करू मी? ए बेटा एक काम कर, जंगलामध्ये अरण्यामध्ये जा, तपश्चर्या कर. विकू कमी करा. तपश्चर्या कर. आणि तपश्चर्या करण्याकरता गेलंय कोण माहितीये का? बाळ. काय नाव? ध्रुव बाळ. टाळी वाजवा महाराजा करता एकदा जोरदार. ध्रुव बाळ बापाची मांडी भेटली नाही बसण्याकरता म्हणून अरण्यामध्ये तपश्चर्या करण्याकरता ध्रुव बाळ गेलाय. आणि एवढी तपश्चर्या केली. नारद मुनीचा साक्षात्कार झाला. नारद मुनीने सांगितलं तपस्या करा. बिग अन्न पाण्याची तपस्या केली. एका पायावर उभा राहून ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, नारायणाची उपासना केली. बघता काय माझ्याकडं देवाने अशा ठिकाणी जागा दिली. देवाने त्याला वरती बसवलंय. आढळपद दिलंय ध्रुव बाळाला. ध्रुव बाळाला आढळपद दिलंय. आणि एकाला पाहिजे होतं वाटीभर दूध. किती पाहिजे होतं दादा काका? वाटीभर दूध. देवाने काय दिलं माहितीये का? शिराचा सागर. अशा ठिकाणी बसवलं. असं मागलं पाहिजे. अहो मागण्याचं सुद्धा डोकं पाहिजे. मागण्याची सुद्धा दूरदृष्टी पाहिजे. दूरदृष्टी पाहिजे मागण्याची. एक जणाला भगवान शंकर प्रसन्न झाले. ऐका भगवान शंकर म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? देवा माझ्याकडे टाइम नाही गड्या, उद्या भेटू. कोणाला?
एवढे कीर्तन करतो, 2-2, 3-3 कीर्तन दिवसातून करतो, अजून स्वप्नात नाही आला आमच्या देव. स्वप्नात नाही. तो काय म्हणतो उद्या भेटू. हो आला का स्वप्नात? नाही आला. होय दादा तुमच्या आला का स्वप्नात देव? ते देवाला म्हणतो उद्या भेटू. बरं म्हणलं ठीक आहे. एवढी तपश्चर्या केली. भगवान शंकर भोळ देव होते. दुसऱ्या दिवशी भेटले. म्हणे काय पाहिजे? ते म्हणे देवा आलंच म्हणे. पप्पा कोण जाऊन लगे वडिलाकडे गेला. वडिलाला म्हणे काय पाहिजे? वडील म्हणले 2-3 किलो सोनं माग. काय म्हणे? 2-3 किलो सोनं माग. लगेच आईकडे आला. आईला म्हणे ए आई भगवान शंकर मला प्रसन्न झाले, काय मागू? आईने सांगितलं बाळा ए राजा मला डोळ्याने दिसत नाही रे, डोळे माग. आता मागण्या किती झाल्या? फक्त एकच मागणी सांगितली होती भगवान शंकर, एकदाच मागायचं. आता मागण्या किती झाल्या? आता कोण राहिलं? आता कोण राहिलं? बायको. मोठ्याने म्हणा ना मग बायको. बायको कडे गेला. बायकोला म्हणे होय ग होय ग मला भगवान शंकर प्रसन्न झालेत, काय मागो? बायको म्हणली तुम्हाला कळतं काही? 2-3 वर्ष झाली लग्नाला, अजून आहे का आपल्याला लेकरू बाळ? एखादा मुलगा मागाव, संतती मागाव, वंशाला कुलदीपक मागाव. आता मागण्या किती झाल्या? तुम्ही सावध बसा बरं का. मागण्या किती झाल्या? एकच मागणी मागायची होती, पण मागण्याचं डोकं पाक किती, टेक्नॉलॉजी किती आहे, हा दूरदृष्टी किती मागण्याची. भगवान शंकराकडे गेला म्हणे देवा एक मागणी आहे. काय? देव म्हणले एकदाच माग, परत परत नाही. तो म्हणला देवा माझ्या आईला सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू खेळताना दिसला पाहिजे. मागण्या किती होत्या? हा याच्या आईला सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू खेळताना दिसला पाहिजे. म्हणजे वडिलाला काय भेटलं? सोनं. आईला काय भेटले? डोळे. आणि बायकोला काय भेटलं? अशी मागणी पाहिजे. विठाला जीव त्या ठिकाणी त्याच्याकरता जागला, मागण्याकरताच आला, पण संत संगत जीवानी मागितली पाहिजे. इतरत्र ठिकाणी मागण्याला नाही पाहिजे. संत संगत भगवत भक्ती मागल्याशिवाय जीवानी राहूच नाही. वास्तविक पाहता परमेश्वराने हा जीव तुम्हा आम्हाला दान दिलाय. कसा दिलाय? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तिरी कट धरोनिया करे. 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला दिलाय. कशा करता? आउट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया, अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. राजा हो 3.5 हाताचा देह देवाने दिलाय भजना करता. देव दिला देह, देव दिला देह, देव दिला देह. टाळी वाजवा माऊली, टाळी वाजवा. गोमाता देव दिला देह, देव दिला देह, देव दिला देह. भजना गोमाता देव दिला देह, टाळी वाजवा टाळी. देव दिला देह, मॉनिटर देव दिला देह. भजना गोमाता देव दिला देह, देव दिला देह, देव दिला देह. भजना गोमाता तोया दाला पाटा वा वा. तोया दाला पाटा बाजी गेदा. तोया दाला पाटा बाजी गेदा. देव दिला देह, देव दिला देह, देव दिला देह. भजना गोमाता देव दिला देह, देव दिला देह, देव दिला देह. भजना गोमाता. जोरदार टाळी वाजवा एकदा जोरदार. वा. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह दिलाय तुम्हा मला भजना करता, आपण वापरतो भोजना करता. देवाने हा 3.5 हाताचा देह दिलाय. इकडे बघा हा आहे ना जीव ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये पडला होता ना काका, असा उलटा पडला होता. आजची सायकोलॉजी सांगते आई
खाली डोका आणि वर पाय. देवाचे करारनामा केला. देवा पांडुरंगा, गर्भवासाचं दुःख गाढ पांडुरंगा सहन होत नाही रे देवा. या गर्भवासातून बाहेर काढ. बाहेर आल्यानंतर भजन करेन, पारमार्थ करेन, नामचिंतन करेन, संतांचा संग जीवनामध्ये करेल. पण हा जीव लबाड निघला. खाऊ नये ते खाऊ लागला, पिऊ नये ते पिऊ लागला, जिकडं जाऊ नये तिकडं जाऊ लागला. अरे रे 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 रे. देवासी म्हणला, देवा बाहेर आल्या रात्रंदिवस भजन करीन, एक वेळा करे या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे, आठवे न पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का सगळे? द्याल का? अशा मान हलवा एकदा. मनुष्य जीव मिळालाय का कळालाय? बसलेले खाली बसलेले मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून. बोला बोला ताई, बोला आई. मनुष्य जीव मिळालाय का कळालाय? मिळाला, कळाला नाही. करेक्ट. कळाला असता तर लोकांनी दारू पिली नसती. कळाला असता तर लोकांनी गोवा, मावा, गुटखा, माणिकचंद, विमाळ, तंबाखू, बार खाल्लं नसतं. हे मॉडेल मिळालंय, हा मनुष्य जीव मिळालाय, पण किंमत कळाली नाही. का कळाली नाही? उत्तर लय गोडे, घरी घेऊन जा. का? फुकट मिळालाय. विठाला विठाला. हो. आणि एखादी वस्तू, बरं का महाराज, एखादी वस्तू फुकट मिळाली की किंमत शून्य, झिरो. आणि एखादी वस्तू फुकट मिळाल्यामुळं किंमत शून्य होते, आणि अतिपरिचय झाला की किंमत झिरो, शून्य. अतिपरिचयात आवाज नाही. विठाला विठा. 1 लाखातलं वाक्य. नारळाला डोळेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता सगळं काही दिलं, पण तुम्हाला मला भक्ती परमार्थ करता येत नाही. विठ्ठला. हे भक्ती करण्याकरता, संतांचा संग करण्याकरता दिलंय, साधूचा संग करण्याकरता देवाने हे शरीर दिले, मनुष्य शरीर. भगवान शंकराची उपासना करण्याकरता हे शरीर दिले, मनुष्य शरीर. ऐका, भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते आई, ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते, ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते, ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते, ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते, तो पैसा राहत नाही, ती लक्ष्मी होते. भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते, तो गळा राहत नाही, तो तुळशी हार गळा होतो. भक्ती ज्या वेळेस फिरण्याकरता निघाली, प्रवासाकरता, तो प्रवास होत नाही, ती 4 धाम यात्रा होते. भक्ती ज्या वेळेस रस्त्याने 17 दिवस पायी वाटचाल करू लागली, ती वाटचाल होत नाही, ती पंढरपूरची वारी होते. आणि भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते, तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त, एक वारकरी तयार होतो, एक वैष्णव तयार होतो, पांडुरंगाचा वारकरी तयार होतो, महादेवाचा शैव तयार होतो, देवीचा क्षक्त तयार होतो, आणि गणपतीचा गाणपंत तयार होतो. विठ्ठल. बसलेले मंडळी, तुम्ही सगळे भाग्यवान माणसं आहात. तुमच्या जीवनामध्ये संत साधूचा संग करण्याकरता मिळतोय, परमार्थ करण्याकरता मिळतोय. सकल इंद्रियाने तुम्ही भक्ती करू शकतात, परमार्थ करू शकतात, नामचिंतन करू शकतात, नामाचं भजन करू शकतात. भाग्यवान माणसं आहात. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एवढेच माणसं आहेत का आपल्या इथं राहणार? एवढेच आहेत का? एवढेच आहेत का? वेळेमध्ये एवढेच आहेत? अजून आहेत 27 आहे का? अजून येतील ना थोड्या वेळाने. महाप्रसादाला येतील का नाही? खरंय, मान्य झाले, माना हलवलंय ह्याने. 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आणि इथं 2 तास बसण्याकरता, माझं वाक्य क्लिक करून घ्या, इथं बसण्याकरता अनंत जन्माच्या पुण्याची सामुग्री लागते, हे लक्षात ठेवा. गळ्यामध्ये टाळ घेण्याकरता, गळ्यामध्ये माळ घालण्याकरता, कपाळाला गोपीचंद टिळा लावण्याकरता, पंढरपूरची वारी करण्याकरता, वैष्णव वारकरी होण्याकरता, आई हरिपाठाला जाण्याकरता, काकड्याला जाण्याकरता, ज्ञानेश्वरीची ओवी वाचण्याकरता, गाथेतील अभंग वाचण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य लागतं. कुणाच्या नशिबात नाही राजांनो.
सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं। इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आता है जिसे मेरे भगवान बुलाते हैं। जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, टाळे वाजवा, टाळे। देवाया विठ्ठले कृपा केली। जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली। जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली। देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली। टाळे वाजवा। वसंत महाराज असे गाणारे आणि दादा रोहन दादा सारखे वाजवणार, तुमच्यासारखे एवढे गोल टाळकरी विनेकरी चोपदार, तुमच्यासारखे एवढे अधिकार संपन्न बसलेले मंडळी जर असेल ना, तुमच्यासारख्या माता भगिनी सगळ्या एवढ्या असतील ना कीर्तना करता, 9 वाजले काय, 10 वाजले काय, 11 वाजले काय, 12 वाजले काय, गाडळीत पाहणारच नाही महाराज। कारण का माहितीये का, सेवा करायची असेल तर घड्याळ बघायची नाही, कीर्तन ऐकायचं असेल, वाक्य लक्षात ठेवा, सेवा करायची असेल तर घड्याळ बघायची नाही, कीर्तन ऐकायचं असेल तर जागा पाहायची नाही, आणि प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहायची नाही। उलट पाये प्रसादाची वाट घ्यावे दुनिया ताट विठ्ठल ढाला 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 ढाला। एवढे गोड मंडळी यांच्याकरता एक वाक्य बोलतो दादा, लाखातलं वाक्य ऐका। काही माणसं गातात पोटा करता, काही माणसं गातात नोटा करता, काही माणसं गातात कोटा करता, पण आमचे वारकरी गातात पंढरपूरच्या विठोबा करता। अंतकरणापासून स्वर लावतात, अंतकरणापासून वाजवतात। दादा घाम जरी असला, तू इथलाच आहे ना, तू कुठला आहे, मानकोली. पलीकडचं आहे का? मानकोली. हा, तुला एक सांगतो, घाम जरी असला ना पुसू नको दादा, खरंच पुसू नको, ते बघ तुला घाम दिसाला, लोकांना कळून दे घामाचा पैसा आहे। ढाला ढाला ढाला। हो, काय प्रमाण दिलं महाराजांनी? जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। पुण्य करावं लागतं तेव्हा श्री विठ्ठलाचं नाम मुखामध्ये येतं, कुणाच्या नशिबात येत नाही। बसलेले मंडळी, पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, संताची संगत घडण्याकरता, पवित्र मातीमध्ये साधूचा सहवास घडण्याकरता, ब्रह्मवृंदांचा, बालयोगींचा, संन्यासींचा, महात्म्याचा, साधूचा संन्यास घडण्याकरता तुम्हाला आम्हाला या पवित्र मातीमध्ये परमेश्वराने पाठवले गड्या। या मातीकरता आळंदी, पंढरपूर, पैठण, त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाठवलंय। ही माती पवित्र आहे, हे कुळ पवित्र आहे, आणि हा देश पवित्र आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ टाळ्या। पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती। पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेते, येथे हरीचे दास जन्म घेते, जन्म घेते। वा वा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला। नवे नवे पवित्र तो देह विठाला पवित्र आहे, ही माती पवित्र आहे। ही माती कशी आहे? 1 लाखातलं वाक्य बोलतो, जरा धारदार आहे, कानाला ऐकायला जरा धारदार आहे, थोडं काना उंचावून ऐका, इकडे लक्ष देऊन ऐका। ही माती कशी आहे? और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेल्या अफजल पुढं माझ्या शुभाची छाती, संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा। और मराठ्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा। या मातीमध्ये संभाजीराजे घडले, या मातीमध्ये शिवाजीराजे घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला। अशा मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला। हिंदुस्थान शुरांचे, वीरांची, क्रांतिकारांची, साधूंची भूमी आहे। ही माती सामान्य नाही। अरे चिरले आमच्या नसा,
रक्त उधळण होईन भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. हे राजांचं जीवन आहे. एक वाक्य बोलून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या. सगळ्या समाजाचे मावळे एकत्र केले. माळी, कुणबी, साळी, वंजारी, धनगर, चांभार, लोहार, रामोशी, सगळ्या समाजाचे मावळे एकत्र केले. छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणावं? ऐका सज्जन हो, 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज. हे राजांचं जीवन आहे. म्हणून पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये पावन देशामध्ये तुमचा माझा देश जन्म झाला. हा देश पावन आहे. माझा भारत देश कसा आहे? संस्कृती प्रधान माझा देश आहे. माझा भारत देश त्याग प्रधान माझा देश आहे. बाकीचे देश भोग प्रधान आहे. भारत देशाची संस्कृती किती आकाशाच्या उंचीची आहे. 1 लाखातलं वाक्य बोलतो, आई पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात, आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. इस देश में संत महंत, इस देश में संत महंत, संतों का उजियाला देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा हमारा. भारत माता की, भारत माता की, हर 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 हर. हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा याची धरता कोणी नजर वाकुडे करता, या मरण देवाया स्फुरण आपुल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे. पुढच्या ओळीला मस्त आहेत, घरी घेऊन जा. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती. हा देश माझा आहे, ही वृत्ती प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये राहिली पाहिजे. हे गाव वेहेळे गाव माझं आहे, भिवंडी तालुका माझा आहे, ठाणे जिल्हा माझा आहे, महाराष्ट्र माझा आहे, भारत देश माझा आहे, हे जग माझं आहे. ही वृत्ती प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असली पाहिजे. हा अखंड हरिनाम सप्ताह माझा आहे. मी इथं आल्यानंतर सेवा करीन, इथं आल्यानंतर अन्नदान करीन, इथं आल्यानंतर मोकळ्या बाटल्या टाकणार नाही, इथं आल्यावर स्वच्छता ठेवील, इथं आल्यावर तंबाखू गोवा मावा गुटखा खाऊन थुकणार नाही, इथं स्वच्छता पवित्रता राखील, कारण हा देश माझा आहे. विठ्ठला म्हणून भाग्यवान माणसाई शास्त्र वर्णन करते, भरतखंडे नरदे प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. 1 2 अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबोदीपे महामुने हे एते कर्म भूरेशा ततोन्य भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागारे, फ्रान्स जगातील फॅशन शो आहे, चीन जगातील सैन्यगरे, अमेरिका जगाची तिजोरी, पाकिस्तान जगातील कुरमुरे, आणि भारत देश जगातील देवघरे. आणि त्या देवघरातली तुम्ही आम्ही सोन्याहून पिवळे माणसं, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीचे. म्हणून हे मिळालंय परमेश्वराची भक्ती करण्याकरता, संतांचा संग प्राप्त करण्याकरता, साधूचा संग प्राप्त करण्याकरता. विठ्ठल संत महात्मे देखील तुमच्या आमच्या उद्धाराकरता आले. या ठिकाणी अडराणी धावणाऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत महात्मे आले. पण संत मागणी मागत असताना, संत संग मागत असताना, संत संगत देवाकडे म्हणतात, देवा पांडुरंगा, ए देवा, आमच्या जीवनामध्ये जडाचा संग नको, आमच्या जीवनामध्ये जीवाचा संग नको, कारण जीवाच्या संगतीत दुःख आहे, लग्न झाल्यावर कळतं. जडाच्या संगतीमध्ये दुःख आहे. महाराज महाराज आम्हाला त्यांचा संग दे पांडुरंगा, ज्याच्या चित्तात तुझं वास्तव आहे. देव वसची देव वसची
टाळी वाजवा मायबाप. देववासची देववासची देव बसते देव बसते देव बसते देव बसते देववासची 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 देव बसते देव बसते देव बसते देव बसते देव वसे. पहिल्या चरणामध्ये तुकोबारा काय म्हणतात? देव वसे वसवसती. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. संगती का तुकोबारा पांडुरंगाकडे मागतात? कटेवर हात विटेवर बसणारा जगाचा चालक मालक सत्ताधीश परमात्मा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती त्या ब्रह्मांडाच्या चालकाकडे नवे नवे गीतामध्ये वचन बोललेत. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात तो देव किती व्यापक आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले. जो जगाते चाळीता ऐसा तू समर्थू ब्रह्मांडाचा धनी तो सत्ताधीश परमात्मा आहे. का संग मागतात तुकोबारा आहे? कारण संताची संगती भेटणं फार अवघड आहे. बहु अवघड आहे. टाळी अवघड आहे संत भेटी. फार दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमवेद देवानगर हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशया विठ्ठला. माणसाचा जीव मिळणं फार अवघड आहे. मिळून परमार्थ करणं मोक्ष प्राप्तीपर्यंत जाणं हे फार अवघड आहे. आणि ऐका ना, सगळ्यात अवघड सगळ्यात दुर्लभ काय असेल तर संताची संगती. विठ्ठला माणसाचा देह कसा आहे? आमचे बाबा सांगायचे, एक जण आंधळा व्यक्ती होता. हे किती दुर्लभ आहे ऐका. एक जण आंधळा व्यक्ती रस्त्याने चालला न राजे साहेबांनी प्रधानजीला सांगितलं, बोले प्रधान जी, जो कोई अपने राज्य में कौवा पकड़ के लाएगा उसे 5,000 दिलाएंगे. कितने? किती किती? 5,000. अशी दौंडी दिली. पूर्वीच्या काळात दौंडी द्यायची अशी मोठ्या मोठ्यानी. ऐका 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 ऐका, जो कोणी आपल्या राज्यामध्ये
कोणी कावळा पकडून आणेल राजेसाहेब त्यांना 5,000 बक्षीस देणार हो. डंग 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 अशी वाजते. टंग 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 दौंडी दिली आणि दौंडी दिल्यानंतर ते बिचारा आंधळा चालला होता रस्त्याने, काही दिसत नव्हतं. त्यांनी एवढंच ऐकलं, कावळा पकडल्यावर 5,000. किती किती तुम्हाला द्यायचे नाही, बोलत चला फक्त असा. तो बिचारा आंघोळ करण्याकरता नदीवरती गेला, कपडे काढले, नदीमध्ये बुडी घेतली आणि वर टाळी वाजवली. राम कृष्ण हरी. टाळी वाजवली की त्याच्या टाळीत कावळा सापडला. एवढा खुश झाला तो, एवढा आनंदी झाला. का? कावळा भेटला म्हणून आणि 5,000 भेटणारे म्हणून बी. पैसा म्हणल्यावर माणसाला आनंद होतो, होतो का नाही? ऐका, एवढा खुश झाला, बाहेर आला, म्हणला आता राजेसाहेब 5,000 देणार आपल्याला. राजेसाहेब 5,000 देणार. कावळा हातात 5,000 देणार. 20-25 फुटावरती बाहेर आला, आंघोळ करून बाहेर आला, नदीहून बाहेर 20-25 फुटात आला आणि त्याच्या डोक्यात परत एक गंमत आली. त्याच्या डोक्यात अशी टूप पिटली. त्याला वाटलं एक कावळा पकडल्यावर किती भेटते? 5,000 आणि 2 पकडल्यावर 10. बोला बोला किती? 10,000. काय म्हणे सोपं आहे, जायचं नाग दाबाचं, बुडी घ्यायची, रामकृष्ण हरी मनाचं, टाळी वाजवायची, कावळा भेटतो. किती सोपं आहे, आलंय सोपं आहे. निघाला, परत रिटर्न गिअर टाकला, निघाला, नदीकडे निघाला. पण गमत अशी झाली, जो पहिला कावळा पकडला होता तो ठेवण्याकरता त्याच्याकडे पिशवी नव्हती, जाळं नव्हतं, काहीच नव्हतं. त्याने घेतला आणि कुठं ठेवला? बगलेत ठेवला. काकेत ठेवला, बगलेत ठेवला ना असं निघाला. तुरु 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 नेला, नदीपाशी गेला, नाक दाबलं आणि वर टाळी वाजवली. रामकृष्ण हरी. जशी टाळी वाजवली, बघता काय, दुसरा कावळा तर लांबच राहिला, पण जो बगलेल्यात पकडला होता तो पण भुरकून पळाला. महाराज म्हणले असंच झाले, तुम्हा आम्हाला हा देव जसा देह मिळालाय ना, न घडो उपाय घडो आले, न घडो उपाय घडो आले, न घडो उपाय घडो आले, न घडो उपाय घडो आले. पावला हा देह कागदाळी न्याय, न घडो उपाय घडो आले, न घडो उपाय घडो आले. टाळी वाजवा जोरदार. पावला हा देह काग टाळी न्याय, न घडवते उपाय. हा देह तसा भेटलाय तुम्हाला. कावळा जसा आंधळ्याची टाळी सापडला तसा हे मिळालंय, म्हणून याचं सोनं करून घ्या. विठ्ठला विठ्ठला. शेवटी महाराज म्हणले संताची भेट होणं त्याही पेक्षा दुर्लभ आहे. एवढी संताची भेट दुर्लभ आहे. मग महाराज म्हणतात संताची संगत माझ्या जीवनामध्ये असावी, ज्याच्या चित्तात देवाचं वास्तव आहे त्याची संगती असावी. देवा पांडुरंगा हेच माझ्या मनाला आवडतं, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते मना. टाळे टाळे. ऐसे आवडते मना. ऐसे आवडते मना.
श्री तुकोबाराय म्हणतात, आईसे आवडते मना कैसे देव वसे चित्ती, आईसे आवडते मना देवा देवा पुरवावी वासना, आईसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आणि पुढे तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये हरिजनाची भेटी व्हावी. हरिजनाची भेटी झाल्यानंतर त्यामध्ये अंग संगतीचा वियोग शरीराने न घडता, विचारांनी न घडता, तुटी पडता कामा नये, अंतर पडता कामा नये. हरिजनाची भेटी घ्यावी. तुकोबारायच्या जीवनामध्ये हरिजनाची भेटी घ्यावी. ऐका, तद्वत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्येही मावळ्यांची भेटी घडली होती. सगळ्या मावळ्यांची भेटी घडली होती. एकदा सगळ्यांनी वरती हात जाऊन दे बरं, असे सगळ्यांनी असे दादा ट्रबल फुल करा. पाठीमागचे सगळ्यांनी माझ्या पाठीमाग म्हणा, हात हात. दैवत छत्रपती ना आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत, टाळे 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 टाळे. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. हात 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 वरती, हात 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 हात. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजक ज्ञानयोगी हरिपाठ मंडळ वेहेळे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. वा मायबा, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. टाळे वाजवा, टाळे. हा विदर्भ प्रांतामध्ये बारीक लखोजी जाधवाच्या पोटे कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब और स्वराज्याची रणरागिणी मासाहेबांना डोहाळे लागले ना. मासाहेबाला विचारलं, मासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळेत का मासाहेब? मासाहेब बोलत्या झाले, आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत. आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये समसर घ्यावे, हातामध्ये तलवार घ्यावी, दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे मायसाहेबांना लागले होते डोहाळे. और राष्ट्रमाता जिजाई साहेब आहे तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात. आई जगदंबेच्या पुढे उभा राहतात. आई जगदंबे, ए महिषासुर मर्दनी, ए त्रिपुर सुंदरी, ए भवानी माते, आई जगदंबे, या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. आई जगदंबे, पदर पसरलाय, साकडं घातलंय. ए जगदंबे, या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार बलात्कार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. आई जगदंबे, माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची कोश पवित्र केली पाहिजे. 18 पकड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आई मानणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल, हे त्या आईचं मागणं होतं. अरे शुक्रवार या दिवशी तेजोमय किनार शिवनेरीवर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा शिवछत्रपती जन्माला आले. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे टाळे, टाळे. जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजांचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते टाळे वाजवा. गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, शिवाजी. जय भवानी. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर.
स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निगड्या जातीवर हे आपल्या निगड्या जातीवर आपल्या निगड्या जातीवर प्राणपणाने लढले मावळे भरतच्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरतच्या राजावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. म्हणून चित्तामध्ये संघ होता कवी कलशाचा, चित्तामध्ये संघ होता मावळ्याचा, या रयतेचा संघ चित्तामध्ये होता. तुकोबारा म्हणतात देवा पांडुरंगा आमच्या जीवनामध्ये हरिजनाचा संघ भेटावा आणि आमचं जगणं संताच्या संगतीमध्ये केव्हाही चांगलं आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने आईसे आवडते म्हणा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. टाळे वाजवा, टाळे वाजवा. विठोबा रखुमाई. कुमार कुमार विठोबा रखुमाई. कुमार कुमार विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुमार कुमार विठोबा रखुमाई. कुमार कुमार विठोबा रखुमाई. कुमार कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.